हा जो अनुभव आहे माझी जी मैत्रीण आहे, तिच्या मेडनी तिला सांगितलेला आहे. म्हणजे हं, तिच्या घरी जी यायची ना काम करायला, हं, त्यांनी सांगितलेला आहे तो अनुभव. बरेच वर्ष झाले त्या गोष्टीला, जवळपास एक 25 वर्ष वगैरे झाले असतील. जेव्हा पुण्यात कन्स्ट्रक्शनची नवीन-नवीन कामं चालली होती ना, हं, तर ती जी मेड आहे, तिची मावशी, हं, तिची मावशी जी आहे, ती नांदेडवरनं पुण्याला आली होती. ठीक हं, आहे. हं. नांदेडवरनं पुण्याला आले होते ते. माझा आवाज येतोय ना? क्लिअर आहे. हां. नांदेडवरनं ते पुण्याला आले होते कामांसाठी. जसं बिल्डरची कामं असतात, कन्स्ट्रक्शनची कामं असतात ना, तर छोटे-मोठे जसं उदरनिर्वाह आपण म्हणतो, त्याप्रकारे ही लोकं कामं करायचे. तर त्यांची मावशी, तिचे मिस्टर आणि त्यांची बहीण होती. म्हणजे त्या बहिणीचं पण लग्न झालं होतं. तिला एक मुलगा होता आणि तिची जी मावशी होती त्यांना 2 मुलं होते. असे टोटल 3 मुलं, 2 बायका आणि 1 माणूस. एवढे जण होते आणि तिची जी नणंद आहे, तिचे मिस्टर ड्रिंक वगैरे करायचे, तर त्याच्यामुळे ते काही काम करायचे नाही. हं, मॅक्सिमम टाईम ते गावाकडेच असायचे. हं, तर झालं असं, जेव्हा जसं तुम्ही बघितलंय, की म्हणजे जेव्हा आपण कन्स्ट्रक्शनच्या वेळेस कामं असतात, तर त्यांची टेम्पररी घरं असतात त्या लोकांची. जसं कंटेनरची म्हणा किंवा पत्र्यांची म्हणा, बरोबर? हं, हां, तर त्यांची तशीच घरं होती आणि घराच्या जवळपास म्हणजे हार्डली एक अर्ध्या किंवा 1-2 किलोमीटर अंतरावर एक कॅनल होतं. पाण्याचं कॅनल नसते ना, ते फोर्सफुली पाणी वाहतं, हं, तसं कॅनल होतं. मग झालं असं, की एक दिवस आहे ना, ती कपडे धुवायला गेली. तिची जी नणंद होती ना, मावशीची जी नणंद होती, ती कपडे धुवायला गेली आणि तिच्यासोबत ती लहान मुलांना पण घेऊन गेली. ती कपडे धुवत होती आणि मुलं थोडंसं असं बाजूला खेळत होती. आता तेव्हा एक जास्त पण वेळ नव्हता. हार्डली दुपारी एक 12:30-1च्या दरम्यानचा तो वेळ असेल. हं, ती कपडे धुवायला गेली आणि मग मुलं खेळता-खेळता मग ती मुलं बोलली, की "आत्या आम्ही घरी जातो आणि आई मी घरी जातो." हं, मग ती मुलं इकडे आली आणि ही आपली कपडे धुता-धुता तिचा तोल कधी गेला त्या पाण्यामध्ये, हे तिला कळलंच नाही आणि हां, ती बराच वेळ आपण म्हणतो ना, आता कॅनलचं पाणी कसं होते जेव्हा जसं पाणी सोडलं जाते, तेव्हा ते स्पीडनी पाणी वाहतं बरोबर. आणि जेव्हा पाणी नॉर्मल असते, तर तेव्हा ते एकदम असं स्टेबल असते. झालं असं, की पाणी खूप स्पीडने होतं, त्याच्यात ती वाहत, वाहत, वाहत बऱ्याच लांब गेली आणि मग 12-12:30 वाजले, 2 वाजले, 3 वाजले, ती आली नाही म्हणून हे लोकं गेले. मग ती काही भेटलीच नाही. मग 2-3 दिवसांनी म्हणजे तिचं जी डेड बॉडी आहे ना, ती पाण्यामध्ये तशीच होती बराच वेळ. हं, मग ते सगळं झालं. मग त्यांनी डेड बॉडी काढली आणि मॅक्सिमम लोकं कसं असं आता त्यांनी तिथे अंतिम संस्कार केले नाही तिचे. त्यांना गावाला वगैरे नेलं त्यांनी नांदेडमध्ये, हं, सगळे केलं आणि ते जे म्हणजे तिचा जो भाऊ होता, म्हणजे हिच्या मावशीचे जे मिस्टर होते ना, त्यांना आई-वडील कोणी नव्हतं. तेच मोठे होते. एक बहीण होती आणि एखादा लहान भाऊ होता गावी. हं, तर त्यांनी काय केलं, तिचे अंतिम संस्कार केले आणि परिस्थिती हलाखीची असल्यामुळे म्हणजे त्यांनी काय केलं, तिच्या ज्या अस्थी होत्या ना, त्या पुण्यात सोडू किंवा नाशिकला सोडू, अशा वेळी म्हणून त्यांनी त्या अस्थी ज्या आहेत, ते स्वतःसोबत कॅरी केल्या आणि पुण्यामध्ये आणल्या. पुण्यामध्ये आणल्या. मग नंतर ते आता मला इतके रिच्युअल्स माहीत नाही किंवा तिने पण मला इतकं डिटेल्समध्ये नाही सांगितलं. तिने एवढं म्हटलं, की त्यांनी त्या अस्थी ज्या आहेत ना, त्या स्वतःच्या घरी ठेवल्या होत्या म्हणे. अच्छा. हां. हां, तर घरी ठेवल्या होत्या. तर असंच एक दिवस एक अमावास्या पौर्णिमेची वेळ होती हं, आणि आहे ना, त्यांचं एक असं छोटीशी रूम होती. जसं पत्र्याची एकच रूम सिंगल म्हणतो ना आपण, तशी. तर त्याच्यामध्ये आता म्हणजे ते जे तिच्या मावशीचे मिस्टर होते ते, हं, तिची मावशी आणि त्यांची 2 मुलं आणि हिचा पण मुलगा. कारण हिचे हसबंड नेहमी ड्रिंक वगैरे करायचे. त्याच्यामुळे त्याने विचार केला, की आता एकुलती एक बहीण होती, हिच्या मुलाला पण मीच सांभाळतो. एक मोठेपणा म्हणून किंवा एक कर्तव्य म्हणून. हं, मग झालं असं, की साधारण आता 25 वर्ष अगोदरची गोष्ट आहे म्हणजे ऑब्व्हियस आहे, की तेव्हा इतकं मोबाईल, इतकं काही क्रेझ नव्हतं. हं, आणि रात्र पण लवकर म्हणजे तेव्हा एवढं असं बाहेर फिरणं जसं आता आहे ना, आपण 1-1, 2-2 नॉर्मल वाटतं आपल्याला. तर हं, तेव्हा आहे ना, हार्डली 11-11:30 वाजले असतील. अमावास्या पौर्णिमेचा दिवस होता हं, आणि आता मी एक्झॅक्ट जर सांगायचं झालं ना, तर जसं आपण असं स्टीलची सपोज आता एक पत्र्याची पूर्ण रूम आहे. हं, एक दरवाजा आहे. दरवाजा झाला, सगळेजण झोपले. एका कोपऱ्यात गॅस ठेवला आहे आणि त्याच दरवाजाच्या साइडला जी भिंत आहे, त्याला लागून खिडकी आहे. हं, ज्याला अशा स्लायडिंगच्या जाळ्या म्हणतो ना आपण,
तशा जाळ्या नव्हत्या. पण असं एक साधी त्यांनी खीळ मारून वगैरे जाळी बसवली होती आणि जे 2 अशा खिडक्या असतात ना, जसं कसं सांगायचं आता, म्हणजे ज्या जुन्या काळात होत्या बघा 2 असे डोअर असतात त्याला आणि अशी एक चिटकणी टाइपमध्ये असते. हं, हां, तर झालं असं, की एक म्हणजे तिला मरून जास्त दिवस नव्हते झाले. महिनाभर वगैरे झाला असेल हं, आणि ना त्यांना सडनली 11:30 वाजता आहे ना, त्या तिच्या भावाचं नाव दीपक होतं. हं, तर आहे ना, म्हणजे तिचा लहान भाऊ होता बहुतेक तो लहानच भाऊ होता. हं, तर आहे ना, सडनली त्यांचं असं कोणतरी पत्र्यावर आहे ना, दारावर असं हात मारायला लागलं आणि म्हणायला लागलं, "दीपक मी आले रे, दीपक मी आले रे, दरवाजा उघड" म्हणून. हं. तर यांना कसं झालं, ज्या व्यक्तीसोबत आता आपण दिवस-रात्र राहतो, कदाचित त्यांना त्या झोपेच्या भ्रमामध्ये कळलंच नाही, की हे ते आहे म्हणून. मग तो जो व्यक्ती आहे ना, म्हणजे तो जो दीपक आहे, ते जे दीपक काका आहे ते दार खोलायला गेले. हं, मग त्यांच्या पत्नीनी त्यांना थांबवलं, की "तुम्ही हे काय करताय? तुम्हाला माहिती आहे का?" म्हणे, की "हे काय कोणाचा आवाज आहे? काय आहे?" हं, हं, मग त्यांना त्या झोपेच्या ह्याच्यामध्ये कळलं नाही. पण जेव्हा त्यांना कळलं, की हा जो म्हणजे आवाज तिचा आहे बा म्हणून. मग आहे ना, असं त्यांना जाणवायला लागलं, की कोणतरी मग त्या खिडकीजवळ पण येतंय. अरे बापरे! ठीक आहे, खिडकीजवळ पण येतंय. मग त्यांनी काय केलं, पटकन त्या खिडक्या लावल्या आणि असं म्हणतात, की लोखंड जवळ असलं, की त्या गोष्टी अट्रॅक्ट करत नाही, काही नाही. पण घर तर पूर्ण पत्र्याचंच होतं ना. हं, मग तो पण विचार एक होता. मग यांनी काय केलं, म्हणजे त्यांना कळून आलं, की आणि त्या म्हणजे मला त्या हिम्मतीची आता पण मी शिवर करते लिटरली. त्यांच्या हिम्मतीची त्या गोष्टीची दाद द्यावं लागेल. त्यांनी काय केलं, ते विठोबाची जी माळ वगैरे असते ना, त्यांनी फक्त एवढं केलं, की आता जे होईल ते होईल. एक तर आपण वाचू किंवा मरू. त्या माळीनी फक्त दरवाजाजवळ आहे ना, असं आपण हात लावून उभं राहतो ना, ते उभे हं, राहिले. ते बोलले, की "ताई, आता तू काही बघण्यासारखी राहिलेली नाहीस. तू आता इथून निघून जा. तुझ्या अविनाशचा म्हणजे तिच्या मुलाचा मी मरेपर्यंत सांभाळ करेल. तू त्याची काळजी करू नको. पण तू इथून निघून जा." मग तसं म्हणल्यावर आहे ना, जवळपास एक 10 ते 15 मिनिटं कंटिन्यू आवाज यायला लागले, "नाही, तू मला भेट. तुम्ही मला भेटले नाही. बरेच दिवस झालं." असं-तसं. हं, आणि मग आहे ना, ती थांबेच ना. मग हळू म्हणजे ती चालली गेली. पण त्याच्यानंतर म्हणजे जसं आता जे नदीकाठी लोकं वगैरे राहतात ना, बऱ्याच लोकांना म्हणजे कॅनलच्या जवळ आहे ना, ती बऱ्याच चालणाऱ्या वगैरे लोकांना आहे ना बोलवते. "तुम्ही या," म्हणते, "मला काढा." अजून पण म्हणजे मी ऐकलेलं आहे. तिने हं. जेव्हा सांगितलं, तेव्हा मी लिटरली शिवर करत होते. पण जेव्हा पण म्हणजे असं माझं भेटणं झालं ना, मी त्यांना विचारलं, तर त्या बोलल्या, "हो, हे खरं आहे." म्हणून. बापरे! कसला हॉरिफाइंग अनुभव होता. खरंच मला म्हणजे तुम्ही आता जो माझ्याकडे घरातला अनुभव सांगत होता ना, तर हं. हारान-दारपांची एक कथा आहे लुचाई म्हणून. तसा एक तो अच्छा. प्रसंग आहे, की एक म्हणजे आत्मा येते आणि दरवाजावर ठोकते वगैरे. तो बापरे! मला ते सगळं इमॅजिन होत होतं. मी जसं सांगत होतात ते. बरं ठीक आहे. मी आणखीन एक अनुभव सांगते. तो माझ्या मामासोबत घडलेला आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये हदगाव तालुका आहे आणि त्या तालुक्यामध्ये एक मनाठा म्हणून गाव आहे. ते माझं आजोळ आहे. तर माझ्या आजीनी म्हणजे एक 7वी-8वी नंतर मी बरेच म्हणजे बाहेर माझं सगळं शिक्षण झालेलं. त्यामुळे मला या गोष्टीचा आता मला भीती म्हणून अशी भीती असं नाही वाटत, की मला भीती नाही वाटत. पण वाटते पण सवय झाली आहे बऱ्यापैकी. तर तिने मला सांगितलं. तर तेव्हा मी पण होते. म्हणजे त्या टाईमला मी पण होते, पण मी बरीच लहान होते. मला त्याच्यामुळे इतकी आयडिया नाही. फक्त मी ते डोळ्यांनी ते गादीचं आता ते नंतर सांगेल मी, तो सीन आल्यानंतर. झालं असं, की माझा मामा आणि त्याचा मित्र मुस्लिम होतं. तर ते दोघं आहे ना, जसं आपण पहिल्याच्या काळात नाही का, असं तालुक्याला पिक्चर वगैरे बघायला जायचे. हां. तर तो तालुक्याला पिक्चर वगैरे बघायला म्हणजे ते दोघं गेले होते. तर तिथे वारंगा फाटा म्हणून एक आहे. तर आहे ना, तिथे पिक्चर बघायला गेले. रात्रीचं एक जास्त लेट पण नसायचं तेव्हा, असं 9 ते 12 वाला फॅड नव्हतं तेव्हा. तर आहे ना, ते पिक्चर बघून येत होते. जुन्या काळात एक राजदूत गाडी यायची. राजदूत की बुलेट अशी धक, हं, धक, धक, धक त्याचा आवाज यायचा. तर आहे ना, त्यांचं जे गाव आहे, सहसा काही-काही गावं जसं रोड टच असतात, हायवे टच असतात. तर माझ्या मामाचं जे गाव आहे, ते हायवेपासून जवळपास एक 7-8 किलोमीटर आतमध्ये स्ट्रेट रस्ता आहे, बिलकुल स्ट्रेट. थोडंफार वळण आणि स्ट्रेट रस्ता आहे. तर ते येत होते आणि येताना काय झालं, ते दोघं बसले होते मस्त आता मला ड्रिंक वगैरे त्यांनी केली काय मला याची आयडिया नाही. पण ते दोघं येत होते आणि ती गाडी जरा हळूच चालते.
तर त्याच्यामुळे ते हळू-हळू, हळू येत होते. जेव्हा ते येत होते ना, तर आता जसं आपण एक स्कूटी चालवतो. आता मला तेव्हाच्या काळच्या आरशांच्या अंदाजा नाही. पण जेव्हा आपण फर्स्ट सीटवर बसतो म्हणजे ॲज अ रायडर जेव्हा बसतो ना, तर आपल्याला साइड मिररमधून मागचं दिसते, बरोबर? पण जो सेकंड नंबरला बसतो ना, त्याला फक्त फ्रंटवाल्याचा चेहरा दिसतो. आता मधलं बाकीचं ते आत्ताचं मॉडिफिकेशन झालं गाड्यांचं. पण जे पहिलेचं होतं त्याची मला काही आयडिया नाही. तर हं, ते जेव्हा दोघं येत होते ना, तर माझ्या मामाला असं जाणवायला लागलं, की गाडी खूप जड झालेली आहे. म्हणजे एकदम असं त्यांना असं वाटलं, की आता गाडी चालूच नाही. जसं आपण सायकल चालवतो ना, ती चेन एकदम टाईट झाल्यावर, त्या टाइपमध्ये ते असं हळू-हळू जसं पिक्चरमध्ये दिसते ना, असं स्क्रीनिंग असं वाकडं-तिकडं, तसे ते चालवत होते. मग मागचा जो होता, आता आसिफ नाव आहे त्यांचं. तर मागचा जो होता, हा म्हणजे माझे मामा त्याला म्हणत होते, "अरे काय यार, तू काय पाय ठेवलायस का कुठे मध्ये? ही गाडी का चालत नाहीये? गाडी का चालत नाहीये?" मग तो मधला असा म्हणत होता, की म्हणजे मधला म्हणते जो मागचा आहे, तो मागचा म्हणत होता, की "नाही यार, मला वाटत नाही. बहुतेक पंक्चर झाली असेल. जाऊ दे, पण आता इतका उशीर झालाय, घरचे परत ओरडतील. त्यामुळे जसं आहे तसं चालू दे." मग आहे ना, ते चालवत होते आणि आता मिररमध्ये समोरच्याला काय दिसलं मला नाही माहीत. त्याला मागचं का दिसलं नाही किंवा त्याच्या मागचं का दिसलं नाही, हे हं, मला अजूनपर्यंत याची उत्तरं मिळाली नाही. मी बरेच वेळा माझ्या मामांना विचारते, पण हं, ते तो विषय टाळतात. हं, तर हं, जेव्हा ते अर्धे थोडंफार चालवत आले ना, माझ्या मामाला काय दिसलं माहिती का? मधल्या याच्यावर म्हणजे त्यांना असं दिसलं, की आता नॉर्मल जेव्हा आपल्या मागे कोणी बसते, तेव्हा आपल्याला त्याचा चेहरा आरशात सहजपणे दिसतो. त्यांना असं दिसलं, की कोणीतरी आहे ना, हिरवी कंच साडी आहे, हातात हिरव्या बांगड्या आहेत आणि आहे ना, तिची जी मान आहे, ती अशी उंच आहे. म्हणजे तिचा चेहरा त्यांना दिसला नाही. गळ्यात पूर्ण असं जसं आपण जसं एकदाणी म्हणतो, मोठं मंगळसूत्र म्हणतो ना, सगळं घातलेलं होतं आणि आहे ना, ती अशी म्हणजे फक्त समोरच्याच्या खांद्यावर म्हणजे माझ्या मामाच्या खांद्यावर तिने दोन्ही हात ठेवले होते. त्यांना जाणवलं. दिसल्यानंतर त्यांना जाणवलं. मग आता करायचं काय? मग त्यांना आता कळलं, की जे आता म्हणजे एकतर मरू किंवा वाचू. तर मग आणि मागच्याला काहीच जाणवेना. मागचा म्हणतोय, "तू इतकं हळू का चालवतोयस? तू इतकं हळू का चालवतोयस? पंक्चर झाली का? मग थांब." मग माझ्या मामाला आता कळलं, की आता जर आपण थांबलो तर आपण संपलो. मग त्यांनी विचार केला, की चालत राहावं, चालत राहावं. मग समोरच्यानी म्हणजे माझ्या मामांनी काय केलं, यांना बोलण्यात गुंतवलं मागच्यांना. बोलण्यात गुंतवलं असं-तसं, की हा पिक्चर चांगला होता, हे ते. पण जसं डिस्टन्स वाढत होतं ना, म्हणजे जसं डिस्टन्स चालत होते ते, प्रेशर त्यांच्या खांद्यावर इतकं जबरदस्त येत होतं, की आता असं वाटणार होतं, की चल आपण जे हँडल वगैरे म्हणतो एक्सेलेरेटर ते सगळं सोडावं आणि ते साइडला पडणार, अशी सिच्युएशन आलेली. पण मग यांनी काय केलं, बोलण्यात गुंतवलं. कारण म्हणजे असा मामाचा अंदाज आहे, जर मी देवाचंही नाव घेतलं असतं, तर त्यांनी 11 वेगळं रूप दाखवून स्वतःला प्रकट केलं असतं. तर मग यांनी काय केलं, जस्ट चालवत राहिले आणि एक हनुमानाचा पार येतो तिथे. एक 7 किलोमीटर गाव आहे म्हणजे एक 3 किलोमीटर 3 ते 4च्या आसपास आहे ना, एक हनुमानाचा पार येतो. जसा तो पार आला ना, आपल्या खेळण्यामध्ये एक गाडी असते बघा, त्याला आपण असं ओढल्यावर कशी गाडी सुसाट पळते एकदम. त्यांना असं वाटलं, की त्या स्पीडनी गाडी पळालेली आहे. जसं ते पळाले ना, एकदम असं रडण्याचा, ओरडण्याचा आवाज आला. त्यांना असा हसण्याचा आवाज आला मागून. तर हे पूर्ण पळाले. मग आता यांना कळून चुकलं, की आपण या तावडीतून सुटलोय, हे आहे, ते आहे. आणि मग नंतर आहे ना आणि आमचं घर असं लागूनच आहे. म्हणजे जसं गाव आलं, लगेच घर चालू होऊन जातं. मग त्यांनी काय केलं, जसं ते आले ना दारामध्ये खूप असं म्हणतात, की असं काही बघितल्यावर आपण म्हणजे आपलं दुःख एक्सप्रेस करायला पाहिजे. मी बऱ्याच ठिकाणी ऐकलंय. मला त्याबद्दल काही आयडिया नाही. पण मामा वगैरे खूप रडत होता आणि मी तेव्हा म्हणजे 5वी-6वी ला असेल. मला कळत होतं. पण ती गोष्ट माझ्यासमोर तेव्हा एक्सपोज नव्हती झाली. मग त्याच्यानंतर आहे ना, त्यांना इतका घाम फुटला होता. आपली जसं जाडी आपली दुलई असते ना, ती पांघरली. मग आजी वगैरे सगळे रडायला लागले. मी बघतच आहे. मग मला वाटलं ह्यांचा ॲक्सिडेंट झाला असेल. मी ते तेव्हा इमॅजिन केलं. पण नंतर मला ही गोष्ट सांगितल्यावर नंतर मी आजीला विचारलं, की "ते काय असू शकते?" तर ती बोलली, की त्या पाटीवर आहे ना, बरेच वेळा म्हणजे आहे ना, ॲक्सिडेंट किंवा असे केसेस आणि त्याच्यानंतर आहे ना, तिथे एक लिंबाचं झाड आहे, ज्याला खूप मोठा खिळा ठोकलेला आहे. नॉर्मल खिळा आपला एक स्मॉल साइज किंवा बिग साइज तेवढा असतो. जेवढं आपली वाटी असते ना,
साधी मीडियम आकाराची. त्या वाटीचं जसं खिळ्याचं जे मागचा राउंड शेप असते ना, तसा एक खिळा ठोकलाय बोलले ते आणि तो खिळा कधीच कोणी काढत नाही आणि तिथे ती आहे आणि जेव्हा म्हणजे असे कोणते असो त्या खिळ्याचा काही संबंध नाही बोलले ते. ती कधीही कोणाला दिसू शकते जो तिच्या जसं सर बोलतात ना, एक फ्रिक्वेन्सी मॅच झाली ना, ती दिसते. असं बऱ्याच लोकांनी म्हटलंय. मग त्याच्यामध्ये मी मनुष्यगण, देवगण हे सगळंच ऐकून आहे. सगळे बोलतात आमचा आहे, तरी पण ती आम्हाला दिसली आहे. तिने नुकसान नाही केलंय, पण आहे ना, ती म्हणजे जर तिचं असं असं म्हणणं आहे, असं त्या गावातले लोकं म्हणतात, की जर आपण तिला तिचं अस्तित्व तिला म्हणजे आपण जर असं मानलं, की ती आहे आपल्यासोबत किंवा आपल्याला कळलं जर ती आहे, तर ती त्याला सोडत नाही असं मी ऐकलं. अस्तित्व आहे म्हणजे तिचं अस्तित्व आपण मानलं, तर ती आपल्याला हां, हां. सोडत नाही. नाही, नाही. म्हणजे जर सपोज आता असं झालं, की आपल्याला कळलं, म्हणजे असं प्रत्येकासोबत होत नाही. तसं जर असतं तर ते म्हणजे तिथे जाणारे जेवढे आहेत, जर तिला कोणाच्या फ्रिक्वेन्सीमध्ये जर ते सापडली, म्हणजे तिच्या फ्रिक्वेन्सीमध्ये जर तो व्यक्ती सापडला ना, तर ती असं करते, की म्हणजे त्याला जाणून-बुजून असं दाखवते, की मी आहे, तुला माहिती आहे, तू रिएक्ट कर. आणि जर त्याने अच्छा. रिएक्ट केली ना, की तो मरतो असं असं म्हणणं आहे तिथल्या लोकांचं. पण जर ओके. आपण नाही रिएक्ट केलं, नॉर्मल आलो, पण ते रूपच इतकं डेंजर आहे म्हणतात. ज्यांनी पाहिलं, एक तर त्यांना पॅरलाईज येते. बरेच असं मी ऐकलेलं आहे त्या गोष्टीबद्दल. मित्रांनो, आपल्या काजवा युट्यूब चॅनेलवर दर शनिवारी रात्री 11:30 वाजता भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह सेशन असतं, ज्यामध्ये देशाविदेशातून अनेक लोक जॉईन होत स्वतः जवळ असलेले एकापेक्षा एक भयानक किस्से आपल्यासोबत शेअर करत असतात. वर्णन केलंय ना अक्षरशः अंगावर काटा आणतं. वेळ अशीच बसून असते कोपऱ्यात. एकतर कोपऱ्यात बसून असते खाली आणि माझे डोळे आता गोव्यामध्ये काय हे आहे की नारळ बेळाची खूप पाहिलं, तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर वाट कसली बघताय? भेटूया येत्या शनिवारी रात्री 11:30 वाजता फक्त काजवा युट्यूब चॅनलवर. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.